राहुरीच्या इतिहासात 26 मार्च हा काळा दिवस ठरला आहे। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबन झालेल्या घटनेतील आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती आहे। मात्र पोलीस आरोपींची नावे जाहीर करीत नाही। त्यामुळे आता पोलिसांना जमत नसेल तर सीबीआयकडे तपास वर्ग करावा। अजून 10 दिवसात आरोपींची नावे जाहीर झाली नाहीत तर राज्यभर उद्रेक होऊन आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा देवळाली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिलाय। राहुरी शहरातील पुतळा विटंबन घटनेतील आरोपींची नावे जाहीर करा तसेच देवळाली प्रवरा येथील तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या या प्रमुख मागणीसाठी मराठा एकीकरण समितीच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यासमोर गुरुवारी दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आलं। डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नायब तहसीलदार संध्या दळवी यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे। मराठा एकीकरण समितीचे समन्वयक देवेंद्र लांबे म्हणाले की राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेला तब्बल 15 दिवस उलटले, मात्र अद्यापर्यंत पोलिसांनी आरोपीला पकडलं नाही। म्हणून घटनेचा तपास सीबीआयकडे द्यावा, अन्यथा भविष्यात आक्रमक भूमिका घेण्यास आम्हाला भाग पाडू नका। त्याचबरोबर देवळाली प्रवरा येथील गुन्ह्याची सत्यता पोलिसांनी पडताळावी आणि निर्दोष तरुणांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली। 26 तारखेला जी निंदनीय घटना, त्या घटनेचा उल्लेख करायलाही लाज वाटते। छत्रपती अशी एक घटना राहुरीमध्ये घडली, राहुरी शहरामध्ये। त्या दिवशी बंद वगैरे सगळ्या गोष्टी, आंदोलन झालं। पोलीस प्रशासनाने काही दिवसांची मुदत मागितली होती, परंतु काल परवामध्ये आम्हाला कळालं की तपास लागलाय आणि काहींची नावं खरं तर पोलीस प्रशासनाला कळाली आहेत। ती माहिती खरी खोटी हे आम्हाला माहित नाही, परंतु आपल्यासारखेच काही पत्रकार मित्रांकडून आम्हाला ही माहिती मिळाली। परंतु काही जाती धर्माचं किंवा काय तेढ निर्माण होऊ नये म्हणून ती नावं अजूनपर्यंत जाहीर केली गेली नाहीत। कदाचित ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अजून कोणाशी त्यांना बोलायचं असेल म्हणून कदाचित ते वेळ घेत असतील। परंतु जर ही घटना घडलेली आहे 26 तारखेची आणि त्या दिवशी काही धर्माच्या बाबतीत धर्मद्वेष निर्माण करण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न त्या दिवशी केला गेला आणि आजही आमचं म्हणणं आहे की कदाचित ती खरी नावं त्यामुळेच समोर आणली जात नसतील तर हे योग्य नाहीये। तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा गैरवापर अशा प्रकारे जर कोणी करणार असेल तर ते या समाजाला 18 पगड जाती असू देत, 12 बलुतेदार असू देत, यापैकी कुणालाही ते मान्य होणार नाही। त्यामुळे जो काही तपास लागेल, जी काही खरी नावं आहेत ती आमच्या समोर आणावीत या मागणीसाठी आज हे सर्वपक्षीय सर्वधर्मीय आंदोलन या राहुरी या ठिकाणी झालेलं आहे। 26 तारखेला तुमच्यावरती हल्ल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर काही गुन्हे देखील दाखल झाले। काय वाटतं यामध्ये कशा पद्धतीनं हा कट रचला गेलेला होता का आणि खोटे गुन्हे दाखल झाले? 26 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जी निंदनीय घटना घडली त्यानंतर 7, 7:15च्या दरम्यान मी राहुरीतून देवळालीला गेलो। तिथे एक आमच्याकडे दिंडी मुक्कामी असते, त्या दिंडीकडे जात असताना एका चौकात एक वाद भांडणं चालू दिसले म्हणून माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने वाद घडू नयेत, ते मिटवावेत म्हणून मी थांबलो। परंतु तिथं थांबल्यानंतर माझ्याच डोक्यात काही वार करण्यात आला, प्रहार करण्यात आला। कशाने केलं काय हे मला माहित नाही, परंतु काहीतरी टणक वस्तू होती। माझा बराच रक्तस्राव त्यावेळेस झाला, मला भोवळ यायला लागली, मग हॉस्पिटलला गेलो। तो जो काही प्रकार घडला तो पूर्वनियोजित कट होता असं एकंदर मी आणि माझे सगळेच सहकारी यांचा अंदाज आहे। प्रशासनाच्याही काही लोकांशी चर्चा केल्यावर तेही त्याबाबत तपास करत आहेत। मलाही काही गोष्टी कळाल्या त्याही मी कळवतोय त्यांना। परंतु ते घडल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या नियमाप्रमाणे, हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे जो काही गुन्हा दाखल झाला, हॉस्पिटलनी माहिती पोलीस प्रशासनाला दिली। मी ऍडमिट असतानाच पोलीस प्रशासनाचे लोक येऊन माझे चौकशी करून गेले, जबाबावर सह्या घेऊन गेले। जे काही मी सांगितलं ते त्यांनी उल्लेख केला आणि त्यानुसार तो गुन्हा जो काही दाखल झाला, ही घटना घडली 26 तारखेला। माझ्याकडे चौकशीला आली 29 तारखेला आणि ते सगळं घडल्यानंतर 4 तारखेला म्हणजे 26/3ला घटना घडली आणि 4/4ला 26 मार्चची घटनेची तक्रार माझ्यावरती जे काही प्रसंग आला त्याची तक्रार 29 मार्चला दाखल झाली आणि 4 एप्रिलला त्याच्या अगेन्स्ट क्रॉस कंप्लेंट म्हणून देवळाली गावातल्या 19 तरुणांवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंग पोस्को सारखे गुन्हे दाखल केले गेले।
जर खरंच विनयभंग घडला असता किंवा पोस्को सारखा एखादा गुन्हा घडला असता तर मला असं वाटतं आपण लोकशाहीत राहतो आणि कुठल्याच माणसाने म्हणजे आज आपण जेवढे काही इथं उपस्थित आहात सर्वांना माझा प्रश्न आहे, या निमित्ताने आपल्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाला माझा प्रश्न आहे की खरंच आपल्या घरामध्ये जर विनयभंगासारखा प्रकार घडला असता तर आपण 10-12 दिवस ती केस दाखल करायला घेतले असते का? आपल्या एखाद्या लहान मुली लेकीवर जर असा काही प्रसंग घडला असता तर आपण 10 दिवस घेतले असते का? यातूनच या घटनेचं सत्य समोर येत आहे. त्याचबरोबर माझ्यावरती जे काय वार झाला किंवा जे काय माझ्या बाबतीत घडलं, मी जखमी झालो, मला हॉस्पिटलला न्यायला जी लोक होती, जी माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये हजर होती, त्या लोकांच्या नावाने हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. या मागे बाकी काहीच नसून कायद्याचा गैरवापर करून तुम्ही तुमची केस मागे घ्या, मग आम्ही आमची केस मागे घेतो, नाही तर आम्ही तुम्हाला अडकवतो, अशा पद्धतीचा हा गुन्हा दाखल केला गेलाय आणि या माध्यमातून सगळाच समाज एकवटला गेलाय. असं काही नाही की ते कुठल्या एकाच धर्माचे आहेत, एकाच जातीचे आहेत. त्यामध्ये ओपनचे असतील, ओबीसी असतील, एनटी असतील, सगळ्यांवरतीच अॅट्रॉसिटी सारखा किंवा पोस्को सारखा गुन्हा यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे समाजामध्ये ही गोष्ट हे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ चुकवला नाही पाहिजे, ही जी काय आहे भूमिका आमची, त्या भूमिकेतून आम्ही मागणी केलेली आहे प्रशासनाला की यातली सत्यता तपासा. जर खरंच आमच्यातलं कोणी दोषी असेल तर त्याच्यावर नक्की ते गुन्हे दाखल करावेत, परंतु जर त्यातला कोणी दोषी नसेल तर ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. एवढीच आमची एक प्रामाणिक भावना या निमित्ताने आम्ही प्रशासनाकडे मांडलेली आहे. या सगळ्या घटनांचा तपास करत नाहीये का? निश्चित जनसामान्य लोकांना तर असंच वाटतंय की आरोपी निष्पन्न झालेले असावे, कारण समाजामध्ये अशा प्रकारच्या चर्चा सर्वत्र चालू आहे आणि आपले जे पत्रकार बंधू आहेत यांना देखील, कारण पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि पत्रकारांना मला तरी वाटतं की ह्या विषयामध्ये बरंच काही माहिती आहे आणि त्यांनी देखील मांडण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पोलीस प्रशासन मोकळ्या मनानं सांगायला तयार नाहीये. पण त्यामुळे आम्ही आज ही आंदोलनाची भूमिका घेतली. आता अजूनही तपास या पुतळा विटंबनेच्या घटनेतल्या आरोपीच्या लागत नाही, पुढची काय भूमिका शिवप्रेमींची असणार आहे? निश्चित यानंतर आज एक तालुक्याचा प्रातिनिधिक स्वरूपात मोर्चा किंवा धरणे आंदोलन म्हणून आम्ही राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि यानंतर आज 10 दिवसांचा अल्टिमेट पुन्हा दिलेला आहे. 20 तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेली आहे आणि 20 तारखेनंतर जर यांनी आज जर नाही आरोपींचे नाव सांगितले तर मराठा संघर्ष योद्धा मान्य मनोजदादा जरांगे पाटील तसेच महाराष्ट्राचे 2 गाद्या आहेत छत्रपतींच्या, एक सातारची गादी आहे आणि एक कोल्हापूरची गादी आहे. सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन बैठक घेतली जाईल व महाराष्ट्रभर कसं आंदोलन उठवलं जाईल यासाठी निर्णय घेतला जाईल. देवळालीची जी घटना घडली त्यामध्ये ज्या पद्धतीनं पोस्को आणि अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल झाले आहेत, काय वाटतं ही घटना खरी आहे की जाणीवपूर्वक लोकांना अडकवण्याचा हा सगळा? निश्चित या ज्या दोन्ही गुन्हे दाखल झालेले आहेत हे आमच्या सोबत काम करणारे गेल्या 15-16 वर्षापासून छत्रपतींच्या विचारांवर चालणारे हे सर्व लोक आहेत आणि जो मावळा छत्रपतींच्या विचारावर चालतो तो कुठल्याही छोट्या मुलीकडं किंवा एखाद्या महिलेकडं वक्र दृष्टी टाकून बघणार नाही. त्याच्यामुळे ही आम्हाला आणि जातीपातीचा विषयच नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ह्या जातीपातीच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न करतोय, एक चळवळ उभी करतोय. मग जातीपातीचा विषय त्या ठिकाणी येत नाही. आमच्या मागण्यात ते आहे की आपण पोलीस प्रशासनानं व्यवस्थित तपास करावा व सत्यता काय आहे ती समोर आणावी व हे जे गुन्हे दाखल झालेले ते मागे घ्यावेत. सदर आंदोलनामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सचिन म्हसे, छावा संघटनेचे गोरख दळवी, विक्रम तांबे, शामराव निमसे, प्रकाश संसारे, सचिन ढूस, गोरख मुसमाडे, नितीन पटारे, संदीप आढाव, रवींद्र म्हसे, आशिष बिडकर, कांता तनपुरे, काकासाहेब देठे, शहाजी कदम, प्रशांत मुसमाडे, विशाल मुसमाडे, कारभारी खुळे, अमोल कदम, अनंत कदम, जयेश मुसमाडे, डॉक्टर विश्वास पाटील, शिवाजी सागर, नारायण घोंगडे, भारत शेटे, सचिन सरोदे, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र ढोस, सुधीर खुरुद, प्रवीण देशमुख, समीर पठाण, संतोष झावरे, गोरख मुसमाडे, कुमार कदम, संदीप कदम, शशी खाडे, सचिन शेटे, संतोष चव्हाण, सागर खांदे, सतीश वने, अनिल चव्हाण, वसंत कदम, सचिन चोथे, अण्णासाहेब तोडमल, डॉक्टर किशोर म्हस्के, कैलास बनकर, मधुकर घाडगे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.